होर्मुझचे महायुद्ध, जग बदलणारा इराण, इस्रायल, अमेरिका संघर्ष हे पुस्तक विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांनी नुकतेच प्रकाशित केले आहे. पण या पुस्तकातला कुठला भाग तुम्हाला वाटतं की आपल्या वाचकांनी जरूर वाचावा? मला वाटतं शजाई तय्यबा या शाळेविषयी मी जे लिहिलंय ते जरूर वाचावं. मी याच्यातला एक भाग वाचून दाखवू का? काहीच हरकत नाही. तेहरानपासून काही अंतरावरती मिनाब शहरातील मध्यमवर्गीय भागात शजरा ए तय्यबा ही मुलींची माध्यमिक शाळा होती. आजूबाजूला सध्या निवासी इमारती, लहान दुकाने, चहाचे स्टॉल आणि रोजच्या आयुष्यात गुंतलेली माणसे. 4 मार्च 2026च्या त्या सकाळीही सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू झाले होते. जीवन थांबता कामा नये असे वारंवार सांगितले जात होते. पालक घाबरलेले होते, पण अनेकांनी स्वतःला समजावले की शाळा सुरक्षित असते. युद्धातही शाळांवर कोण हल्ला करेल असा त्यांचा विश्वास होता. त्या दिवशी 16 वर्षांची मरियम आपल्या वर्गात बसली होती. गणिताचा तास सुरू होता. ती अभ्यासात हुशार होती. तिच्या शिक्षिका नेहमी म्हणत, तू एक दिवशी मोठी अभियंता होशील. मरियमला अवकाशशास्त्राची विशेष आवड. रॉकेट, उपग्रह, तारे, ग्रह यांविषयी ती सतत वाचत असे. तिच्या शेजारी बसलेली शिरीन तिची बालपणीची मैत्रीण. दोघी एकाच इमारतीत राहत, एकाच शाळेत जात आणि भविष्यातही एकत्र राहण्याची स्वप्ने पाहत. त्या सकाळी शिरीनने मरियमला एक छोटी चिठ्ठी दिली. त्यावर लिहिले होते, आज संध्याकाळी घरी ये, आईने नवे पदार्थ केले आहेत. मरियमने हसून उत्तर दिले, येईन, पण आधी गृहपाठ पूर्ण करायचा आहे. त्या दोन मुलींना कल्पनाही नव्हती की ही त्यांची शेवटची साधी निष्पाप बातचीत ठरणार आहे. सकाळचे 10 वाजले तेव्हा शाळेच्या सभागृहात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या सादरीकरणासाठी 12 मुली मंचावर आल्या आणि इराणी लोकगीत गाऊ लागल्या. सभागृहात एक आनंदी वातावरण होतं. बाहेर युद्ध सुरू होते, पण त्या काही क्षणांसाठी त्या मुलींच्या जगात फक्त संगीत, मैत्री आणि भविष्य होते. 10:07 आकाशातून एक भयानक आवाज आला. काही क्षणातच जोरदार स्फोट झाले. त्यानंतर लगेच दुसरा स्फोट. हा स्फोट थेट सभागृहावरच झाला. भरकटलेले क्षेपणास्त्र हे शब्द नंतर वृत्तवाहिन्यांवर वारंवार ऐकू आले. पण त्या शब्दांमागे किती आयुष्य उद्ध्वस्त झाली होती हे त्या ढिगाऱ्याकडे पाहिल्यावरच समजू शकते. सभागृहाचे छत एका क्षणात कोसळले. भिंती तुटल्या. धुळीचे प्रचंड लोट उठले. विजेच्या तारा तुटल्या. काही ठिकाणी आग लागली. आत बसलेल्या मुलींना सुरुवातीला काही समजलेच नाही. नंतर वाचलेल्या काही विद्यार्थिनींनी सांगितले की सुरुवातीचे काही क्षण पूर्ण शांतता होती. पण मग अचानक ओरडणे, धावपळ, धूर आणि ढिगाऱ्याखाली अडकलेली माणसे. 13 वर्षाची निसीम रडत रडत म्हणाली, बाहेर आल्यावर मी मागे वळून पाहिले नाही, कारण मला भीती वाटत होती. मुख्याध्यापिका फातिमा सादेगी यांनी जखमी अवस्थेत बाहेर आणले गेले. त्या सतत एकच वाक्य म्हणत होत्या, माझ्या मुली आत आहेत, माझ्या मुलींना वाचवा. पुस्तकाचा हा भाग वाचताना अक्षरशः अंगावर शहारा येतो आणि तुम्हाला त्या प्रसंगात त्या जागी असल्याचा भास होतो. एक जणू एखादी कादंबरी वाचतोय असं या पुस्तकात हरवून जायला होतं. तुम्हाला हे पुस्तक वाचायला नक्की आवडेल. तर विजय लोणकर यांनी लिहिलेलं होर्मुझचे महायुद्ध, जग बदलणारा इराण, इस्रायल, अमेरिका संघर्ष हे पुस्तक नक्की वाचा. हे पुस्तक तुमच्या जवळच्या पुस्तकालयात महाराष्ट्रभर मिळू शकतं किंवा ऑनलाईन Amazon किंवा फ्लिपकार्ट अशा वेबसाईट्स वरतीही उपलब्ध आहे. हे पुस्तक तर तुम्ही वाचाच, पण वाचल्यानंतर कसं वाटलं हा अभिप्राय कळवायला विसरू नका. या पुस्तकाचे लेखक विजय लोणकर तुमचा अभिप्राय ऐकायला उत्सुक असतील. नमस्कार.